जय हिंद. जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं फेसबुक लाईव्हमध्ये स्वागत करतो. आपण प्रत्येक आठवड्यामध्ये संध्याकाळी 9:30 ते 10 भेटत असतो आणि देशाच्या सुरक्षेचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करतो. आज आपण 25 मिनिटं बोलणार आहे आणि त्यानंतर जर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते घेण्याचा आपण प्रयत्न करू. आजचा माझा विषय आहे की देशाचे आतले शत्रू. आपले एक युद्धशास्त्राचे विद्वान होते आर्य चाणक्य, ज्यांनी हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं की कुठल्याही देशाचे 4 प्रकारचे शत्रू असतात. एक शत्रू देशाच्या बाहेरून येतो, त्याला मदत देशाच्या आतून मिळते. दुसरा शत्रू देशाच्या आत असतो परंतु मदत ही त्याला बाहेरून मिळते. तिसऱ्या प्रकारचा शत्रू हा देशाच्या बाहेरून येतो आणि त्याला मदत ही देशाच्या बाहेरून मिळते. आणि चौथ्या प्रकारचा शत्रू जो देशाच्या आत असतो आणि त्याला मदत ही देशाच्या आतून मिळते. आणि चाणक्यांनी हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं की असे शत्रू हे अतिशय महाभयंकर असतात. भारताला वेगवेगळ्या प्रकारचे शत्रू आहेत, परंतु जे आपले आतले शत्रू आहेत ते आपल्याला अतिशय भयंकररित्या देशाचं नुकसान करतात. आपले जर बाहेरचे शत्रू म्हटले तर बाहेरून कोण येतं? चीन सीमेवरती आपल्याला त्रास देतो आहे. दुसरा पाकिस्तान आहे, तो सीमेवरती काय करतो आहे याची आपल्याला कल्पना आहे. तिसरा बांगलादेशमधून घुसखोरी होते आहे याची आपल्याला कल्पना आहे. याच्याशिवाय काही शेजारच्या राष्ट्रातून दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करतात, जसं म्यानमारमधून, ते आपल्याला कल्पना आहे. काही श्रीलंकेतून समुद्राच्या बाजूनी आपल्या देशाच्या आत यायचा प्रयत्न करतात, याची आपल्याला कल्पना आहे. हे झाले सगळे बाहेरचे शत्रू. अनेक दहशतवादी हे बाहेरून येतात आणि देशाच्या आत गडबड करतात. जसं आज जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी येऊन काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे सगळे झाले बाहेरचे शत्रू. आणि आतले शत्रू कोण? आतले शत्रू म्हणजे या शत्रूंना मदत करणारे. आता मदत करणारे कोण? तर काश्मीरमध्ये जे मदत करणारे शत्रू आहेत तिथे हुर्रियत कॉन्फरन्स होतं. आता आपण ज्यांचं कम्प्युटर मोडलं आहे तिथे वेगवेगळ्या नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स होत्या, ज्या फ्रंट ऑर्गनायझेशन्सचं काम करायच्या आणि त्यांना पैशाची मदत द्यायच्या, त्यांना रिक्रुटमेंट करायला मदत करायचे, त्यांचं ट्रेनिंग करण्याकरता मदत करायचे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत जी दहशतवादी गटांना लागते ती ते तिथून करायची. तर हे आतले शत्रू. काश्मीरमध्ये काही राष्ट्रीय तिथे काही पक्षसुद्धा होते ज्यांचे अनेक नेते हे दहशतवाद्यांशी पूर्णपणे मिळालेले होते. काही ब्युरोक्रेसीमधले लोक होते ते दहशतवाद्यांच्या बरोबर मिळालेले होते. काही पोलिसांमधले होते जे त्यांच्याशी मिळाले होते. हे झाले काश्मीरमधले आतले शत्रू. आता ईशान्य भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बंडखोर आहेत. तिथे आज अनेक ख्रिश्चन मिशनरी जाऊन त्यांनी त्या भागामध्ये धर्मप्रसारणाचं काम केलं. आणि ज्या ईशान्य भारतामध्ये 30-35 वर्षापूर्वी जिथे कुठल्याही प्रकारची ख्रिश्चॅनिटी नव्हती, तिथे आता अनेक राज्यामध्ये ख्रिश्चॅनिटी ही मेजॉरिटी झालेली आहे. हे अशी तिथे शत्रू. मग तिथे काही जण जे दहशतवाद्यांना किंवा तिथल्या बंडखोर गटांना आत शस्त्र आणण्याकरता मदत करतात, काही त्यांना नॅर्कॉटिक्स म्हणजे अफू गांजा चरस पुरवतात, काही त्यांना घरामध्ये राहण्याकरता आधार देतात, काही त्यांना गायडन्सचं काम करतात, काही त्यांना आपल्या पोलिसांविषयी किंवा सैन्याविषयीची माहिती पोहोचवतात. असे हे वेगवेगळे शत्रू आहेत. त्याच्याशिवाय आपण मध्य भारतामध्ये येऊया की जिथे जिथे धर्म जिथे नक्षलवादी
आणि माओवादी जे आहेत त्यांना मदत करणाऱ्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांच्या विरुद्ध काहींच्या विरुद्ध तर आता खटले सुरू झालेले आहेत. कोर्टाचं काम आहे की त्यांना शिक्षा द्यायची किंवा त्यांनी काय केलं आहे हे नेमकं पसरवायचं. तर ते काय करेल हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस कोर्टाचा निर्णय येईल त्यावेळेला ते आपल्याला कळेल. हे झाले मध्य भारतातले. याच्याशिवाय काही इतर असे जण आहेत की जे नार्कॉटिक्स म्हणजे अफगाणच्या चरस आणण्यामध्ये गुंतलेले आहेत. हे जे अफगाणच्या चरस आज भारतामध्ये जेवढा जास्त पसरलेला आहे की असं मानलं जातं की पंजाबमधले अनेक जे युवक आहेत ते युवक हे अफगाणच्या चरसच्या आहारी गेले आहेत. आपल्या शहरांमध्ये सुद्धा अनेक युवक आहेत की जे अफगाणच्या चरसच्या आहारी गेले. तर तो एक अजून एक स्मगलिंगचा प्रकार झाला. याच्याशिवाय काही जण असतात की जे स्मगलिंग करतात. स्मगलिंग म्हणजे परदेशातल्या ज्या गोष्टी आणायला नको त्या गोष्टी आत आणल्या जातात आणि त्यांना त्याच्यामुळे देशाची जी अर्थव्यवस्था होते ती खराब होते. स्मगलिंग म्हणता येईल, ज्याला बेकायदेशीर व्यापार म्हणता येईल. हा बेकायदेशीर जो व्यापार आहे तो व्यापार समुद्राकडनं जास्त होतो. कारण आज आपण बघाल तर आपला जो व्यापार आहे जवळजवळ 95% जो देशाच्या बाहेरचा व्यापार आहे तो समुद्राकडनं होतो. एक 5-6% व्यापार हा जमिनीकडनं किंवा आपल्या त्याला बाय एअर म्हणजे हवाई मार्गाने होतो. तर इल्लीगल ट्रेड हा सुद्धा देशाला असलेला एक मोठा धोका आहे आणि जे करतात ते अर्थातच बहुतेक जण भारतीय आहेत. याच्याशिवाय हवाला रॅकेट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ज्या वेळेला दोन राष्ट्रांमध्ये व्यापार होतो तो कायदेशीररित्या होतो आणि त्याला आंतरराष्ट्रीय कायदे हे आहेत आणि त्याप्रमाणे तो व्हायला पाहिजे. परंतु अनेक व्यापारी खास ज्यांचा संबंध चीनशी आहे ते बेकायदेशीर व्यापार करतात. म्हणजे काय की समजा एखाद्या कंटेनरमधून सामान येत असेल, त्याची किंमत 10 कोटी असेल तर किंमत 1 कोटीची दाखवली जाते. 9 कोटी हे न सांगता आत आणलं जातं. तर अशा प्रकारचा हा जो व्यापार होतो ज्याच्याकरता 9 कोटी रुपयाचा जो पैसा आता चीनला किंवा ज्यांच्याशी तुम्ही बेकायदेशीर व्यापार करत असाल त्या राष्ट्राला पाठवायचा तर तो अर्थात हवालातनं पाठवावा लागतो. याच्याशिवाय आज भारतामध्ये अनेक जण आहेत की जे कर वगैरे भरत नाही. म्हणजे आपल्याकडे उत्पन्नाची साधनं आहेत परंतु उत्पन्नाची साधनं असून सुद्धा पुरेसा हा कर भरला जात नाही. हे यांना आपण आर्थिक गुन्हेगारीच्या सदरामध्ये घालू शकतो. म्हणजे असं म्हटलं जातं की आज भारतामध्ये फक्त 5% लोक जे आहेत ते इन्कम टॅक्सची पेमेंट करता आहेत. याच्याशिवाय अनेक अशा NGOज होत्या की ज्या गैरकृत्य करत होत्या आणि त्यांना FCRA म्हणजे फॉरेन कंट्रोल रेग्युलेशन ॲक्ट या खालती त्यांना आता त्यांच्यावरती काबू घालण्यात आला आहे. कारण हा जो पैसा होता हा गैरकामाकरता वापरला गेला होता. याच्याशिवाय काही असे जण आहेत की जे शस्त्र दारुगोळा यांचं स्मगलिंग करतात. अर्थातच अशा प्रकारचं स्मगलिंग जे होतं ते गुन्हेगारी वर्ल्डमध्ये होतं. याच्या आधी दहशतवादी करायचे परंतु आता दहशतवाद्यांचं जे बाकीच्या भारतामध्ये जे त्यांचं काम आहे ते जवळजवळ थांबलेलं आहे. कारण आपली जी सुरक्षा व्यवस्था आहे ही बऱ्यापैकी मजबूत झालेली आहे. काही जण हे असे वेगवेगळ्या प्रकारची जी कामं केली जातात आणि जे त्यांना मदत करतात यांना आपण आतले शत्रू हे म्हणू शकतो. मी आपल्याला आजचंच उदाहरण देतो की 1 ऑक्टोबरला चीनची जी कम्युनिस्ट पार्टी आहे त्यांचा तो एक रेझिंग डे आहे. म्हणजे त्या दिवशी त्यांना 70 किंवा 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर त्याकरता ते एक मोठा उत्सव साजरा करतात. आता तो त्यांचा प्रश्न आहे. कुठलाही देश आपला जसं आपण 15 ऑगस्ट म्हणा किंवा 26 जानेवारीला आपल्या देशाचा जो एक इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा करतो. परंतु आता चीनचा लडाखमध्ये जो स्टँड ऑफ सुरू आहे आणि तिथे त्यांच्या विरुद्ध आपलं जे युद्ध सुरू आहे या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या पंतप्रधानांनी ज्या वेळेला त्यांना
विशसुद्धा केलं नाही की तुम्हाला तुमचा हा जो कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचा जो CCPचा जो रेझिंग डे आहे त्याला आम्ही आमच्या सदिच्छा पाठवतो. कारण काय, कारण चीन आता आपल्याबरोबर शत्रुत्वाने वागतं आहे. तर म्हणून आपण जोपर्यंत त्यांचं अतिक्रमण मागे जात नाही, जोपर्यंत लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलची इंटरनॅशनल बॉर्डरमध्ये कन्व्हर्शन होत नाही, तोपर्यंत चीनला आपला मित्र हा कधीच मानता येणार नाही. आणि याच्या आधी अनेक वेळा ज्यावेळेला मी हायब्रिड वॉरविषयी बोलण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावेळेला मी आपल्याला सांगितलेलं आहे की आज चीनशी जी आपली लढाई चाललेली आहे ती कशी चाललेली आहे. आज करोना, तुम्ही त्याला करोना व्हायरस म्हणा किंवा COVID-19 व्हायरस म्हणा किंवा तुम्ही त्याला चीनी व्हायरस म्हणा, या चीनी व्हायरसनी देशाचं किती प्रचंड नुकसान केलं आहे. हे ॲक्च्युली चीननी आपल्या देशाच्या विरुद्ध चालवलेलं तिसरं महायुद्ध आहे, तिसरं जैविक महायुद्ध आहे आणि एक हायब्रिड वॉर पण आहे. यामध्ये आजच्या पेपरचे आपण जर आकडे वाचले असतील तर 1 लाखाहून जास्त भारतीय यामध्ये त्यांचे प्राण गेलेले आहेत. मला वाटतं ज्यांना या चायनीज व्हायरसची लागण झाली आहे ती संख्या जवळजवळ 36 लाखच्या हूनसुद्धा जास्त आहे. आणि हा व्हायरस केव्हा संपेल याच्याविषयी कोणीही सध्या सांगू शकत नाही. म्हणजे आता तर एवढं ते वाढलेलं आहे की प्रगत राष्ट्र जशी समजा युरोप आहे, अमेरिका आहे, की जिथे मेडिकल फॅसिलिटीज या अतिशय उच्च दर्जाच्या आहेत, तिथे सुद्धा या व्हायरसची सेकंड वेव्ह येण्याची शक्यता आहे. आजचीच आपण बातमी ऐकली असेल तर फ्रान्समध्ये याचं प्रमाण वाढतं आहे, स्वीडनमध्ये वाढतं आहे, ब्रिटनमध्ये वाढतं आहे. आणि आता असं म्हटलं जातं की युरोपमधल्या अनेक राष्ट्रांमध्ये आता लॉकडाऊनची एक नवीन पद्धत सुरू होणार आहे. याची आपल्याला काळजी असावी. कारण आज करोना व्हायरसच्या करता जो वॅक्सिनेशन आहे, जे त्याला काही करायचं आहे, त्याला थांबवण्याकरता वॅक्सिनेशन हा एक कायमचा उपाय आहे. अजूनसुद्धा ते होण्याकरता पुष्कळ वेळ लागणार आहे. असं असताना मला वाटतं की आपल्या सगळ्या राजकीय पक्षांनी एक ठराव पास करायला पाहिजे होता. राज्यसभा आहे, लोकसभा आहे किंवा वेगवेगळ्या राज्यांच्या असेंब्लीज आहेत की चीननी आमच्या देशाचं झालेलं आर्थिक नुकसान हे आम्हाला भरवून द्यायलाच पाहिजे. जोपर्यंत आम्ही हे असं होणार नाही तोपर्यंत आम्ही चीनला आमचा शत्रूच मानू. आज चीन आपल्या विरुद्ध इन्फॉर्मेशन वॉर करतो आहे, आपल्या विरुद्ध प्रोपगंडा वॉर करतो आहे. याचं मी एक उदाहरण देतो की आज आपल्या पंतप्रधानांनी चीनला विश केलं नाही तुमच्या या मोठ्या दिवसाकरता, परंतु आपल्याकडची काही इंग्लिश वर्तमानपत्र आहे ज्यांनी एक मोठी सप्लिमेंट या दिवसाच्या निमित्ताने काढली, ज्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला की चीन हा किती चांगला देश आहे. ज्या देशाने 1 लाख भारतीयांना मारलं आहे, ज्या देशाने भारताची अर्थव्यवस्थेला एवढा मोठा धक्का दिला आहे जेवढा कधी पहिल्या 50 वर्षामध्ये मिळालेला नव्हता आणि पुढे हे केव्हा थांबणार आहे हे आता कोणीही सांगू शकत नाही. तो आपला मित्र नक्कीच नाही, यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको. परंतु आपल्याकडे अनेक लोक आहेत की जे पैशाकरता विकले जाऊ शकतात. या वर्तमानपत्राची मी नावं घेत नाही, आपण खुशाल जावं. जी 4-5 मोठी वर्तमानपत्र आहेत त्यामध्ये मी इंग्लिश वर्तमानपत्रांविषयी सध्या बोलतो आहे, त्यामध्ये आपण बघावं की कुठल्या वर्तमानपत्रांनी चीनकरता खास सप्लिमेंट आपल्याकरता काढलेल्या आहेत. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर हे चीनविषयी झालं. आणि आज चीनचे अनेक हस्तक आपल्या मीडियामध्ये त्यांच्या बाजूने लेख लिहित आहेत. आज उदाहरणार्थ एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये एक लेख पब्लिश झाला की जर चीन आणि भारताचं युद्ध झालं तर अशा परिस्थितीमध्ये अमेरिका हा भारताला मदत करणार नाही. म्हणजे थोडक्यात त्यांना भारताला घाबरवण्याचा प्रयत्न होता की लढाई तुम्हाला एकटीच लढावी लागेल. याच्या आधी मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, आम्हाला लढण्याकरता कुठल्याही देशाची मदत नको. मदत मिळाली तर अर्थातच चांगलं आहे, परंतु
भारतीय सैन्य चीनचं कंबरडं मोडण्याकरता पूर्णपणे तयार आहे, याच्या मनामध्ये कोणालाही शंका नको. याच्या आधी मी अनेक वेळा बोललो होतो प्रोपगंडा वॉरविषयी, सायकोलॉजिकल वॉरविषयी, अपप्रचार युद्धाविषयी, दुष्प्रचार युद्धाविषयी, ज्याला परसेप्शन मॅनेजमेंटसुद्धा म्हटलं जातं त्याच्याविषयी. तर त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं असेल की चीननी आपल्याला अनेक वेळा घाबरवण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे खूप रणगाडे आहेत, आमच्याकडे खूप तोफा आहेत, आमच्याकडे खूप सैनिक आहेत, आम्ही आमचे मिसाईल्स तिथे आणली आहेत, आम्ही तिथे हेलिकॉप्टर्स तिथे आणली आहेत, आम्ही तिथे विमानं आणली आहेत. मग त्यांची विमानं, त्यांची हेलिकॉप्टर्स काय तिथे आता माशा मारत बसलं आहे का? 14-15 जूनच्या रात्री आपण चीनला सर्वात पहिले धक्का दिला आणि त्यावेळेला चीन सैन्याच्या विरुद्ध आपण पहिला राऊंड जिंकला. ज्यावेळेला आपले 20 सैनिकांनी आपले प्राण जरूर दिले, मात्र त्यावेळेला आपण 100हून जास्त चीनी सैनिक हे मारले. आणि 1978 नंतर चीनी सैनिक पहिल्या वेळा सीमेवरती मारले गेले, हे लक्षात असायला पाहिजे. याच्यानंतर 27 ऑगस्टला आपण चीनचे जे अतिक्रमण करायला ते पँगॉन्ग लेकच्या साऊथ दिशेला येत होते, तिथे त्यांना पकडलं. आणि अजूनसुद्धा सोशल मीडियावरती माहिती आहे की काही चीनी सैनिक हे आपल्या ताब्यात असावे. 28-29च्या दिवशी तर आपण कमाल केली. आपण जो पँगॉन्ग लेकच्या साऊथ भागाला एरिया आहे, ज्याला पंगूर जागा अशी म्हटली जाते, जे चुशूलच्या समोर आहे, या भागामधली जी डोंगर माते होते त्यांच्यावरती आपण कब्जा केला, ज्यामुळे आता चीनला त्या भागामध्ये कुठलीही आक्रमक कारवाई करणं हे सोपं नाही. चीननी खूप दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रोपगंडा वॉरचा काहीही फारसा उपयोग पडला नाही. एक चीनच्या इतिहासामध्ये त्यांचे एक तज्ज्ञ आहेत ज्यांना सुन त्झू म्हटलं जातं, आणि त्यांनी युद्धकलेवरती पुष्कळ काही लिहिलं. आणि त्यांची जी युद्धकलेची जी पद्धत आहे ती चीन वापरतं आहे असं अनेक तज्ज्ञांची समज आहे. ती युद्धकला चीनची नेमकी काय? सुन त्झूनी म्हटलं होतं की युद्ध न करता युद्ध जिंकणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून त्याकरता करायचं काय? तर सायकोलॉजिकल वॉर असो, प्रोपगंडा वॉर असो, ते करायचं. शत्रूला घाबरवून टाकायचं, वेगवेगळ्या मीडियाचा वापर करून, ज्याच्याशिवाय जर शत्रू त्यांनी घाबरला नाही तर त्यांच्या मीडियातनं, म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या मीडियामधून आत जायचं. याच्याशिवाय जर तरी घाबरला नाही तर त्यांना आपले दात दाखवायची, म्हणजे आपल्या शस्त्राचा साठा दाखवायचा. कालच एक वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की सॅटेलाईट फोटोग्राफमध्ये जिथे जिथे चीनी सैन्य आहे तिथे तुम्हाला लाल रंग हा दिसतो आहे. म्हणजे खरं म्हटलं तर ज्यावेळेला सैन्य हे युद्धभूमीवरती तैनात असतं लढण्याकरता, कारण सैन्य जे युद्धभूमीवरती असतं ते लढण्याकरता असतं, ते तिथे काही कुठला ड्रामा किंवा नाटक करायला आलेलं नाही आहे. तर ते नेहमी कॅमोफ्लाज आणि कन्सिलमेंट करतं. कॅमोफ्लाज आणि कन्सिलमेंटचा मराठीमध्ये थोडक्यात अर्थ असा होतो की आपण लपून बसलेलो असतो, की आपण जर शत्रूची विमानं वरनं आली, शत्रूचे हेलिकॉप्टर्स वरनं आले, शत्रूचा सॅटेलाईटनी जर बघण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आपलं सैन्य, म्हणजे तोफखाना कुठे आहे, रणगाडे कुठे आहेत, आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स कुठे आहेत, किंवा क्षेपणास्त्र आपण कुठे तैनात केली आहे, हे कधी कळणार नाही. याचं मुख्य कारण असतं तर शत्रूला जर तुमच्या तोफखान्याचं जर लोकेशन कळालं तिथे काउंटर बंबार्डमेंट होऊ शकते, ज्यामुळे तुमचं तोफखान्याचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला शत्रूला कळलं की या भागामध्ये तुमचा कॅम्प आहे, किंवा तुमची कॅन्टॉनमेंट आहे, किंवा तुमचा इथे ॲम्युनिशनचा मोठा साठा तुम्ही करून ठेवला आहे, किंवा तेलाचा मोठा साठा तयार करून ठेवला आहे, किंवा सैन्याला लागणारं रॅशन तिथे स्टॉक करून ठेवलेलं आहे. म्हणजे युद्ध लढण्याकरता ज्या विविध गोष्टी लागतात त्या नेहमी लपवून ठेवल्या जातात. हे युद्धकलेचं सर्वात महत्त्वाचं एक प्रिन्सिपल आहे. एक म्हणजे त्याला प्रिन्सिपल म्हणजे त्याला आपण म्हणतो की तत्त्व आहे. परंतु आज चीन सगळ्या गोष्टी आपल्या उघडपणे दाखवण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्यांना उघडपणे दाखवून घाबरवायचं होतं की बघा आमची विमानं किती तुम्हाला दिसत आहेत. आपण कुठल्याही युद्धाचा अभ्यास करा, त्यात ही विमानं कधीही उघडपणे ठेवली जात नाहीत.
तर आज मला एवढंच सांगायचं आहे की हा जो अपप्रचार, दुष्प्रचार, प्रोपगंडा वॉर जो चीननी केला तो त्याचा पूर्णपणे पराभव झाला आहे. कारण शेवटी सैन्याचं मुख्य काम असतं लढणं, आणि आज चीनी सैन्य हे लढण्याकरता तयार नाही. त्यांना केवळ प्रोपगंडा वॉर करून किंवा सायकोलॉजिकल वॉर करून लढायचं आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आज मी पुढे जातो. आज आपण जर चीनविषयी काही बातम्या जर आपण वाचल्या तर आपल्याला असं दिसेल की साऊथ ईस्ट एशिया म्हणा, ऑस्ट्रेलिया म्हणा, अनेक देशांमध्ये चीनी नागरिक हे स्थायिक झाले आहेत. जसं आपण म्हणतो की आपले अनेक भारतीय आहेत ते युरोप, अमेरिकेमध्ये स्थायिक झाले आहे, ज्यांना आपण NRI म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन म्हणतो, किंवा PIO म्हणजे पीपल ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतो. तसेच चीनी पण झालेले आहेत. परंतु आता चीनविषयीचा जो राग आहे तो इतका जास्त वाढलेला आहे की अनेक चीनी नागरिक जे साऊथ ईस्ट एशियामध्ये सेटल झाले होते, जे ऑस्ट्रेलियात सेटल झाले होते, ते आता परत चीनकडे जायला निघाले आहेत. याच्यावरनं तिथे किती राग निर्माण झाला आहे याची आपल्याला कल्पना असावी. अजून एक महत्त्वाची घटना अशी की जपानमध्ये आत्ताच नेतृत्व बदल झाला. जिथे पहिले एब म्हणून जे पंतप्रधान होते त्यांनी त्यांच्या हेल्थ कारणामुळे राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी एक नवीन पंतप्रधान निवडून आले. या नवीन पंतप्रधान जसे निवडून आले त्यांना लगेच चीननी ऑफर दिली की आम्ही सेन्काकू आयलंड जे म्हणजे ज्याच्या विषयी आज जपान आणि चीनमध्ये वाद सुरू आहे, जपान म्हणतं आमचं आहे, चीन म्हणतं आमचं आहे, तर चीननी एक प्रस्ताव दिला की आम्ही सेन्काकू आयलंडच्या आजूबाजूला आमची जी लढाऊ जहाजं, कोस्टगार्डची जहाजं जी तिथे येत होती ती येणार नाही. म्हणजे त्यांना एक इशारा द्यायचा होता की आता नेतृत्व नवीन आलेलं आहे, आम्ही तुमच्याशी थोड्याशा वाटाघाटी करू शकतो. परंतु त्याला उत्तर जपाननी सरळ आणि साफ भाषेमध्ये दिलं. दोन उत्तरं त्यांनी दिली. एक तर जपानच्या नव्या पंतप्रधानांनी, मी रिपीट करतो, जपानच्या नव्या पंतप्रधानांनी त्यांचं जे लष्करी बजेट आहे हे इतकं वाढवलं आहे की दुसरं महायुद्ध संपल्यानंतरचं जपानच्या डिफेन्स बजेटमध्ये ही सर्वात जास्त वाढ आहे. अर्थातच हे बजेट कोणाच्या विरुद्ध आहे काहीही डाऊट नको की हे बजेट जे आहे हे अर्थातच चीनच्या विरुद्ध आहे, याच्यात काहीही शंका नको. दुसरं, आज 3 तारीख आहे. 6 आणि 7 तारखेला आपले फॉरेन मिनिस्टर डॉक्टर जयशंकर हे क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशनच्या मीटिंग करता जपानला जात आहेत, जिथे 4 राष्ट्र एकमेकाला भेटणार आहेत. एक अर्थातच भारत, दुसरा जपान, तिसरा ऑस्ट्रेलिया आणि चौथा अमेरिका. तर क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन किंवा ज्याला आपण मॅरिटाईम कोऑपरेशन म्हणतो, पुढच्या आठवड्यामध्ये आपण कोस्टल सिक्युरिटी किंवा मॅरिटाईम सिक्युरिटी या विषयावरती जास्त डिटेलमध्ये बोलू. परंतु याचा थोडक्यात अर्थ असा होतो की भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या नौदलामध्ये आता एक मोठं कोऑपरेशन होणार आहे, ज्यामुळे साऊथ चायना समुद्रामध्ये काही गडबड झाली, इंडो पॅसिफिक ओशनमध्ये काही गडबड झाली. इंडो पॅसिफिकचा अर्थ होतो इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशन. आणि आज आपल्याला जर पेपर वाचत असाल तर परवाच एक अतिशय महत्त्वाची घटना आपल्या फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये घडली, म्हणजे आपल्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये घडली, ज्यामध्ये त्यांनी आपली इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशनला कंबाईन करून एक नवीन डिव्हिजन सुरू केली फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये. त्याला इंडो पॅसिफिक म्हणतात. याच्यावरनं कल्पना यावी की समुद्राच्या या भागाला आता आपण किती महत्त्व देतो आहे, आणि क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन जे आहे ते अर्थातच आपल्याला त्यामध्ये मदत करणार आहे. याच्याशिवाय आज एक बातमी अशी येते आहे की आपल्याकडे जी चांगली मिसाईल्स आहेत, आपण अतिशय आपली अनेक मिसाईल्स आज चीनच्या विरुद्ध तैनात केली आहे, ज्यामध्ये पृथ्वी आहे, ज्यामध्ये आकाश आहे, ज्यामध्ये अग्नि 1 आहे, अग्नि 2 आहे, अग्नि 3 आहे, अग्नि 4 आहे. त्यांच्या मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, परंतु ही क्षेपणास्त्र 2 किंवा 3 प्रकारची आहे. एक सरफेस टू एअर, दुसरं सरफेस टू सरफेस, म्हणजे जमिनीवरून
जमिनीवरती मारा करण्याकरता, दुसरं जमिनीवरून आकाशामध्ये मारण्याकरता. आणि यांचा जो पल्ला आहे, यांची जी रेंज आहे, ही रेंज 200-250 किलोमीटरपासून तर 3,500-4,000 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे तिबेटमध्ये असलेली जेवढी सगळी टार्गेट्स आहे ही आपल्या रेंजमध्ये आहेत. फक्त जी टार्गेट्स तिबेटच्या बाहेर मेनलँड चायनामध्ये आहेत, अजून ती आपल्या सरफेस टू एअर मिसाईलच्या रेंजमध्ये नाही. त्याकरता अग्नी 5 हे मिसाईल लवकरच तैनात केलं जातं आहे. आशा करूया की पुढच्या 1-2 वर्षात या सगळ्या टेस्ट पूर्ण होतील आणि आपण तिकडे जाऊ. आज चीनला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती प्रोपोगंडा वॉर करण्याशिवाय दुसरं काहीही करता आलं नाही. म्हणून त्यांनी 2 दिवसापूर्वी प्रस्ताव दिला की 1959 साली जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल होती त्याच्याविषयी आपण करार करू. परंतु लगेचच भारताने उत्तर दिलं की 1959ची जी LAC आहे आम्हाला ती त्यावेळेला सुद्धा मान्य नव्हती आणि आता सुद्धा मान्य नाही. तुम्हाला 5 मेच्या आधी तुमची जी तैनाती होती तुम्ही तिथे मागं जायला पाहिजे. एवढंच नाही तर त्यानंतर जी बॉर्डर आहे त्याच्याविरुद्ध त्याच्याकरता करार व्हायला पाहिजे. आज म्हणून चीन काय करतं आहे, चीन आज पाकिस्तानच्या मदतीने भारतामध्ये दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करते आहे. मी फक्त 2 स्पेसिफिक गोष्टींविषयी बोलीन ज्याचा भारताशी डायरेक्ट संबंध आहे. एक तर अल बदर नावाचं दहशतवादी संघटना आहे पाकिस्तानची, परंतु चीन त्यांना पुनर्जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेला कारगिलमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं तर त्या युद्धामध्ये थोडाफार भाग या अल बदर या दहशतवादी संघटनेने घेतला होता. परंतु त्यांचं नंतर अर्थातच 99 सालच्या लढाईमध्ये पाकिस्तानी सैन्य इन्व्हॉल्ड होतं, त्यात दहशतवादी नव्हते. दहशतवादी केवळ मागून सामान वगैरे आणण्याकरता त्यांचा पोर्ट्रेस म्हणून वापर हा करण्यात आलेला होता. तर आज त्या अल बदरला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या मदतीने चीन करत आहे, ज्यामुळे लडाखमध्ये अशांतता निर्माण होईल. आपल्याला कल्पना असावी की गेल्या 2 दिवसामध्ये आपल्या अनेक सैनिकांनी प्राणाचं बलिदान दिलं. त्यांची नावं घेणं महत्त्वाचं आहे. हवालदार कुलदीप सिंग 15 सीख हेलाय, रायफलमॅन शुभम सिंग हा 8 जम्मू आणि काश्मीर रायफलचा, या दोघांनी कुपवाडा भागामध्ये आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. तिथे 2 दिवस प्रचंड फायरिंग हे सुरू होतं. तोफखानाचा वापर केला गेला होता. आपल्याला तोफखाना आणि मॉटर्समधला फरक कळत असेल. मॉटर्स एक असं शस्त्र आहे की जे 5 ते 7 किलोमीटर दूर एवढे गोळे फेकू शकतं आणि तोफखान्याची रेंज ही 10 किलोमीटरपासून तर जवळजवळ 35-40 किलोमीटर एवढी असते. अर्थात त्याच्या पुढे सुद्धा फायर करणारा आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी फील्ड गन्स आणि मीडियम गन्सचा वापर हा पाकिस्ताननी कुपवाडामध्ये केला होता आणि त्यांनी कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पण केला होता. कृष्णा घाटी सेक्टरविषयी मला एवढंच सांगण्याची इच्छा आहे. हाच भाग होता ज्या भागामध्ये मी सैन्याचं नेतृत्व केलं होतं 2004 पासून तर 2006 मध्ये. आणि मी एखाद्या वेळी माझ्या बोलण्यामध्ये सांगितलं पण असेल की 2004चं जे सर्वात हायेस्ट गॅलेंट्री अवॉर्ड होतं अशोक चक्र, ते माझ्या बटालियनचे मेजर जेम्स थॉमस 10 सीख हेलाय ज्यांना मिळालेलं होतं. आम्ही तिथे खूप दहशतवाद्यांना मारलं होतं. आमचं बेसिकली काम त्या भागामध्ये जे दहशतवादी पाकिस्तानच्या बाजून आपल्याकडे घुसण्याचा प्रयत्न करायचे त्यांना सीमेवरती किंवा LOC वरती थांबवणं हे तिथे काम होतं. अर्थातच आपण आता बोलतो आहे, रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आपल्याला कल्पना असेल की काश्मीर खोऱ्यातलं आणि काश्मीरमध्ये जे भारतीय सैन्य आहे ते आता जागं असेल, ते आता सीमेवरती तैनात असेल आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी, मग ते पुंछ असो की राजौरी असो की कृष्णा घाटी असो की उरी असो की कुपवाडा असो की दुर्गमुल्ला असो, या सगळे ठिकाणी आता फायरिंग सुरू असेल. ती आत यायचा प्रयत्न करत असतील. आणि आजच मला वाटतं आज चंद्र हा लास्ट क्वार्टरमध्ये पोहोचलेला आहे. ज्यावेळेला चंद्रोदय होतो त्यावेळेला लाईट जास्त असतो, तर त्या काळामध्ये जे इन्फिल्ट्रेशन म्हणजे घुसखोरी करण्याचे प्रयत्न हे वाढतात.
तर हे घुसखोरी करायचा प्रयत्न आज पाकिस्तान मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहे. कारण आजची काश्मीरमधली परिस्थिती दहशतवादाची अशी आहे की लेह आणि लडाखमध्ये एकसुद्धा दहशतवादी नाही. जो पीर पंजालचा जो खालचा भाग आहे, आपल्याला जर जम्मू काश्मीरची जॉग्रफी माहिती असेल तर जो खालचा भाग ज्याला पीर पंजाल रेंजेस म्हटलं जातं, त्याच्या खालती पुंछ, राजौरी, कृष्णा घाटी असे भाग आहेत. तर त्या भागामध्ये एकसुद्धा रेसिडेंट दहशतवादी नाही. जो दहशतवाद आहे तो थोड्या प्रमाणामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये सीमित आहे आणि काश्मीर खोऱ्याचे सुद्धा आपल्याला दोन भाग करता येतील, एक साऊथ काश्मीर आणि दुसरा नॉर्थ काश्मीर. तर तो खास तर साऊथ काश्मीरमध्ये आहे. तर तिथे तकरीबन 150 ते 200 दहशतवादी असावे असं समजलं जातं. तर अर्थातच ती संख्या ती कमी आहे. त्यांना मदत करण्याकरता पाकिस्तान दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करते आहे. परंतु आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे की पाकिस्तानला सुद्धा आता पुरेसे दहशतवादी हे मिळत नाही. कारण ट्रेडिशनली पाकिस्तान जे दहशतवादी भारतामध्ये पाठवायचं ते सगळे पख्तुनी होते, म्हणजे पठाण होते किंवा पख्तुनिस्तानचे होते किंवा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सचे होते, म्हणजे ज्याला आपण ट्रायबल म्हणायचं, ज्यांना आपण आदिवासी म्हणायचं. आणि आपण जर आपल्याला पठाणांविषयी माहिती असेल तर एक अतिशय प्रसिद्ध पठाण लीडर खान अब्दुल गफार खान, ज्यांना सरहद्द गांधीसुद्धा म्हटलं जायचं, आणि 2 ऑक्टोबरलाच गांधी जयंती होती. तर हे त्यांना म्हणजे त्या भागातले सरहद्द गांधी असे म्हटलं जायचं. त्यांची इच्छा होती की या भागाने भारतात यावं, परंतु दुर्दैवाने अनेक कारणामुळे त्यांना भारतात येता आलं नाही आणि ते पाकिस्तानमध्ये गेले. परंतु त्यांचा प्रचंड गैरवापर पाकिस्तानने केला, एक तर दहशतवाद्यांना तयार करण्यामध्ये, भारतामध्ये दहशतवाद पाठवण्याकरता. परंतु आता पख्तुनिस्तान म्हणजे पठाण भाग पाकिस्तानचा, तिथे आता त्यांना पाकिस्तानमध्ये राहायची इच्छा नाही, त्यांना दहशतवादामध्ये भाग घ्यायची इच्छा नाही. तर म्हणून आता पाकिस्तानला जे पख्तुनी दहशतवादी मिळायचे ते आता यायला तयार नाहीत. दुसरे काही त्यांचे बलुचीकरण जे लढवय्या जाती जमाती असतात त्यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांकरता दहशतवादामध्ये ट्रेनिंग देऊन पाठवण्याचा प्रयत्न करायचे. आता बलुचिस्तानचे लोक पण यायला तयार नाहीत, पठाण पण यायला तयार नाहीत. तर याच्यामुळे आता पाकिस्तानला पंजाब पाकिस्तानमधून काही दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न हा करावा लागतो आहे. आणि त्यांना जिथे जेवढे पूर्ण हे मिळायला पाहिजे ते त्यांना पूर्ण मिळत नाहीत, हे त्यांचं दुर्दैव आहे. परंतु अजूनसुद्धा पाकिस्तानकडे अजूनसुद्धा दहशतवाद्यांना माणसं पाठवण्याची क्षमता आहे. कारण तिथे त्याला काय म्हणायचं की दारिद्र्य पुष्कळ आहे आणि तिथे दहशतवाद हा दुसरा एक म्हणजे मोठा धंदा बनलेला आहे. तर याच्यामुळे मला वाटतं की दहशतवादाला वाढवण्याची क्षमता पाकिस्तानची नक्कीच कमी झालेली आहे, परंतु ती संपलेली नाही आणि हे अनेक दिवस हे चालणार आहे. याच्याशिवाय चीन काय करत आहे तर आज चीन ईशान्य भारतामध्ये बंडखोरांना पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण जर पेपरमध्ये वाचलं असेल तर आता पुढच्या काही दिवसामध्ये जे नागा बंडखोर होते त्यांचे 2 मोठे गट आहेत, NSCN-IM म्हणजे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल ऑफ नागालँड, आयझॅक आणि मोरिया ग्रुप, आणि दुसरा ग्रुप आहे NSCN-K म्हणजे खपलांग ग्रुप. तर IMचा जो ग्रुप आहे तो वाटाघाटी करतो आहे आणि बहुतेक शांतता करार पुढच्या काही आठवड्यामध्ये होईल अशी अपेक्षा आहे. तसं झालं तर अर्थातच ते खूपच चांगलं होईल. परंतु जो दुसरा गट आहे खपलांग ग्रुप, त्याकरता मात्र ते त्यांना पुन्हा प्रयत्न करत आहे चीन त्यांना फिटवण्याचा. अजूनपर्यंत त्यांना यश मिळालं नाही आहे, परंतु काही मणिपूरचे थोडेसे गट आहेत आणि हा खपलांग जो गट आहे त्यांना ते त्यांना भारताच्या विरुद्ध कारवाई करण्याची त्यांना प्रयत्न करत आहेत. मी आता पुढे जातो. याच्याशिवाय जो नक्षलवाद आणि माओवाद जो मध्य भारतामध्ये पसरलेला आहे त्याच्याविषयी मी थोडा बोलण्याचा प्रयत्न करतो.
हा जो नक्षलवाद किंवा माओवाद आहे यांनी स्वतःला नाव दिलेलं आहे CPIM, म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट. ते स्वतःला माओवादी म्हणवतात आणि जवळजवळ 95% ज्या संघटना आहेत ते त्यामध्ये ज्या डाव्या दहशतवादी संघटना आहेत ते त्यामध्ये मिळालेल्या आहेत. तर त्यांना आपण लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट म्हणू शकतो किंवा लेफ्ट विंग टेररिस्ट म्हणू शकतो. नक्षलवाद किंवा माओवादाविरुद्ध विषयी मी पुन्हा केव्हा तरी बोलण्याचा प्रयत्न करीन, कारण आज जरी आपलं लक्ष चीन सीमेवरती केंद्रित असलं तरी माओवाद काही थांबण्याचं लक्षण नाही आहे. आणि काल परवाचीच बातमी आहे की छत्तीसगडमध्ये 3 पोलीस कर्मचारी मारले गेले, एकाचं अपहरण झालं आणि या माओवाद्यांनी बस्तर भागामध्ये 10-15 जे आदिवासी आहेत त्यांचं अपहरण केलेलं आहे वगैरे अशा बातम्या येत आहेत. परंतु आपलं लक्ष हे आता भारत चीन सीमेवरती लडाखवरती सीमित असल्यामुळे तिकडे थोडंसं पुरेसं लक्ष हे दिलं जात नाही आहे. तर हे या माओवाद्यांना आज जी सर्वात गरज आहे ती म्हणजे दारुगोळ्याची. आणि असं एक समज आहे की दारुगोळा त्यांना समुद्राच्या बाजूनी येत असावा. आणि याकरता आपल्याला करायला काय पाहिजे की जी आपली सागरी सुरक्षा आहे, ज्यामध्ये इंडियन नेव्ही आहे, ज्यामध्ये कोस्टगार्ड आहे, ज्यामध्ये सागरी पोलीस आहेत, खास तर आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या किनारपट्टीवरती त्यांना अजून जास्त सक्षमपणे काम करायची ही गरज आहे. आज अजून एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयी टनेल किंवा या टनेलचं उद्घाटन केलं. या टनेलचं उद्घाटन म्हणजे नेमकं काय आणि याचं महत्त्व काय आहे याचं आपल्याला विश्लेषण थोडंसं सांगणं गरजेचं आहे. आज लडाखमध्ये 2 जिल्हे आहेत, लेह आणि कारगिल, आणि तिथे जाण्याकरता 2च रस्ते आहेत. एक रस्ता जातो हा जम्मूपासून श्रीनगरपासून झोजिलापासून द्रासपासून कारगिल आणि लेह. हा रस्ता 6 महिने बंद पडतो कारण बर्फ प्रचंड पडतो. दुसरा रस्ता हा व्हाया हिमाचल प्रदेश जातो आणि हा रस्ता जो आहे इथून सुद्धा जायला 2 रस्ते आहेत. एक वाया खरदुंगला पास जातो आणि दुसरा मार्गाने जातो. तर आता या रस्त्यावरती आपण एक अटल टनेल बनवलेली आहे, म्हणजे अटल बोगदा बनवला आहे, जो जवळजवळ 9.5 किलोमीटर लांब बोगदा आहे. 15,000 फूट या उंचीवरती तो बोगदा आहे आणि ज्यामुळे हा रस्ता आता 9 ते 10 महिने उघडा राहण्याची शक्यता आहे. यामुळे या भागामध्ये आपलं जे लढण्याची क्षमता आहे ती वाढणार आहे. तर याच्यामुळे आता आपण चीनकडून सैन्याला रस्त्याची फार गरज असते, ज्यामध्ये दारुगोळा जायचा असतो, सैन्याची हरकत करणं असतं, तोफखाना वगैरे हलवणं असतं, इतर अतिरिक्त सैन्य जर तिथे आलं तर ते आणणं हे असतं. तर या सगळ्यांकरता रस्ते हे अतिशय महत्त्वाचे असतात. याच्यामध्ये मला तर हा रस्ता उघडा झाला यामुळे आपल्याला लढण्याला नक्कीच फायदा होणार आहे. आता मी पुढच्या 3 किंवा 4 मिनिटांमध्ये थांबणार आहे, परंतु 2 मला अजून महत्त्वाच्या घटनांविषयी बोलायचं आहे. एक म्हणजे श्रीनगर खोऱ्यामध्ये काही दहशतवादी मारले गेले, तर त्यांच्याकडनं ज्या 2 रायफली आपण पकडल्या त्या रायफलीचं नाव आहे NSR रायफल, म्हणजे या चीनकडून आलेल्या रायफली आहेत. आणि चीनची कंपनी जी नोरिनको म्हणून आहे, मी रिपीट करतो, नोरिनको ही चीनची बंदुकी किंवा रायफल बनवणारी कंपनी आहे. तर या कंपनीमध्ये या कंपनीच्या रायफल्स दहशतवाद्यांकडनं पकडल्या गेल्या, जे मारले गेले होते त्यांच्याकडनं. जनरली दहशतवादी AK-47 रायफल वापरतात. आता तिथे ही रायफल का आली आणि ही जर रायफल चीनला द्यायची होती तर त्यांनी उघडपणे का दिली, हा सुद्धा एक प्रोपगंडा वॉरफेअरचा एक मोठा म्हणजे प्रकार आहे. कारण ही चीनची जी रायफल आहे ही काही फारशी प्रसिद्ध नाही आणि कुठलेही दहशतवादी गट त्याला फारसे वापरत नाही. हे केवळ दाखवण्याकरता की आम्ही तुमच्या दहशतवाद्यांना मदत करतो आहे म्हणून या रायफलचा वापर, रायफल मुद्दाम तिथे त्यांना दिलेली आहे. परंतु ही रायफल
ज्याला क्लोज क्वार्टर बॅटलमध्ये वापरण्याकरता ही फारशी सक्षम नाही. तर काही महत्त्वाच्या घटना याच्यावरती मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. माझा सांगण्याचा उद्देश एवढा होता की हे जे 365 दिवस जे चीनचं आपल्याविरुद्ध महायुद्ध सुरू आहे, आपण त्याला चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर देतो आहे. सैनिकीदृष्ट्या बघितलं तर आपण चीनला 14-15 जूनला रक्तबंबाळ केलं, 27-28-29 ऑगस्टला रक्तबंबाळ केलं आणि 7 सप्टेंबरला पुन्हा रक्तबंबाळ केलं. तर हे 2 राऊंड आपण नक्की जिंकले आहेत. आर्थिक व्यवस्थेकडे आपण जर बघितलं तर आपल्याला लेटेस्ट आकडेवारी कळाली असेल की आता चीनच्या वस्तूवरती बहिष्कार घाला या म्हणून हे आपल्याला आपण भारतीय एकत्र येतो आहे, ज्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. मागच्या वर्षी रक्षाबंधनला आपण 4,000 कोटी रुपयाच्या राख्या आणल्या होत्या. यावेळेला कुठलीही राखी चीनमधनं आपण आणली नाही. गणेश चतुर्थीच्या वेळेला कुठल्याही चीनी गोष्टींवरती फारसा त्यांचा वापर करण्यात आला नाही. परंतु आता दिवाळी आणि दसरा येणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये, तर मला खात्री आहे की त्यावेळेला सुद्धा चीनी गोष्टींवरती आपण बहिष्कार चालू ठेवू. आणि याच्याशिवाय ही आकडेवारी अतिशय महत्त्वाची आहे. मी सांगतो की चीनकडनं होणारी आयात आता 26% कमी झाली आहे. म्हणजे भारताने जे आता डेलिब्रेट प्रयत्न चालू केलेले आहेत डिकपलिंग फ्रॉम द चायनीज इकॉनॉमी, यामध्ये आता आपल्याला चांगलं यश मिळालेलं आहे. आणि आपल्या या म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये ज्याला CAD म्हणतात, करंट अकाउंट डेफिशिट, म्हणजे आपण देश हा एक्सपोर्ट करतो आणि इम्पोर्ट करतो आणि या दोन्हीमधला जो फरक असतो त्याला करंट अकाउंट डेफिशिट असं म्हटलं जातं. आता आपण एक्सपोर्ट आपला वाढतो आहे, म्हणजे आपण ज्या निर्यात करतो आहे त्यामध्ये या क्वार्टरमध्ये 6% वाढ झाली आहे आणि आयात जी आपण करतो आहे त्यामध्ये 26% घट झाली आहे. तर याला आपण असं म्हणता येईल की आत्मनिर्भर भारतचं हे एक यश मानता येईल. परंतु जोपर्यंत चीनचा मागच्या वर्षीची मी आपल्याला आकडेवारी दिली होती की 2019मध्ये $90 अब्ज सामान आपण चीनकडनं आणलं होतं, जोपर्यंत हे कमी आणून चीनच्या इकॉनॉमीच्या विरुद्ध आपण डिकपल करत नाही तोपर्यंत आपल्याला हे अभियान जे आहे ते पुढे चालूच ठेवावं लागेल. तर इकॉनॉमिक युद्धामध्ये आपण पहिले 3 राऊंड नक्की जिंकलेले आहे. सायकोलॉजिकल वॉरफेअरचा वापर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, त्याचा कोणावरतीही काही परिणाम झाला नाही. एक हिंदी मूवीमध्ये कादर खान 2 गुंडे एकमेकाला दमदाटी देत असतात, तो त्यांना म्हणतो अरे नुसतं दमदाटी काय करता, लढाई करून दाखवा. तर चीनला जर हिंमत असेल तर त्यांनी लढाई करून दाखवावी, ती लढाई करण्याची हिंमत नाही. आणि आता आपण हे क्लिअर केलेलं आहे की आपले आंतरराष्ट्रीय करारामुळे जे आपले हात बांधले गेलेले होते, आता आपल्या सैनिकांना सांगण्यात आलेलं आहे की जर गरज पडली तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या शस्त्रांचा वापर हा करू शकता. तर या अनेक चांगल्या घटना घडलेल्या आहेत. याच्यामुळे देशाची सुरक्षा ही नक्कीच मजबूत होते आहे. परंतु चीन विरुद्धची लढाई ही अजून अनेक वर्ष चालणार आहे आणि ही चालू राहील. आणि चीन विरुद्ध आणि ज्यावेळेस मी चीन म्हणतो तर याला तुम्ही चीन आणि पाकिस्तान एकत्रच पकडायला पाहिजे. हे एक क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आहे. चीनला भारताची प्रगती होऊ द्यायची नाही आहे. तर म्हणून त्याकरता आपल्याला हे युद्ध लढण्याकरता अजून पुष्कळ वेळ लढावं लागणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक भारतीयाचं योगदान हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की चीनी वस्तूंवरती बहिष्कार घाला, कारण चीनचं आर्थिक कंबरडे मोडण्याकरता आपल्याला अजून खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. त्यांच्या प्रोपगंडा वॉरला बळी पडू नका. आपण आपल्या देशाचं रक्षण करण्याकरता समर्थ आहोत, यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. कारण केवळ लष्करी स्टँडऑफविषयी मी अनेक वेळा बोललेलो आहे. तर काही प्रश्न असतील तर आपण ते नंतर घेऊ शकतो. तर मला वाटतं आता माझी थांबण्याची वेळ झालेली आहे. मी काही प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो. मला आज इथे पुष्कळ प्रश्न इथे दिसत आहेत. तर मी सुरुवात करतो की खालूनच करतो. एक सेकंड, हे आता मला नेमकं कुठून सुरू करावं हे कळत नाही आहे. माझ्याविषयी एक सेकंड.
प्रथमेश पाटीलनी काही प्रश्न विचारलेले आहेत की मोदी आणि शी जिनपिंग झोपाळ्यावरती झुलत का होते. मला वाटतं हा अतिशय बालिश असा प्रश्न आहे की मोदींनी शी जिनपिंगशी दोस्ती करण्याचा काय प्रयत्न केला. कुठलाही राष्ट्राध्यक्ष असतो त्याला जर आपल्या शेजारच्या राष्ट्रांशी जर मैत्री करता आली तर फार चांगलं असतं, कारण त्याच्यामुळे आपला सैन्यावरचा खर्च कमी होईल, ज्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला इतर जे महत्त्वाचे सेक्टर्स आहेत त्याकरता पैसा आपल्याला वापरता येईल. तो त्यांनी तो प्रयत्न केला, त्यात त्यांना यश आलं नाही. महाबलीपुरमला पुन्हा एकदा प्रयत्न केला, त्यांना त्यात यश आलं नाही. तर प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं, परंतु यश मिळेल की नाही त्या अनेक गोष्टींवरती अवलंबून असतं. आता आपण साफ आणि अगदी क्लिअर आहोत की चीन हा आपला नंबर 1चा शत्रू आहे आणि तो अनेक वर्ष राहणार आहे. तर झोपाळ्यावरती का बसला हा अतिशय बालिश प्रश्न आहे. फॉरेन पॉलिसीमध्ये कोणीच परमनंट फ्रेंड्स नसतात, कोणीही परमनंट एनिमीज नसतात. परमनंट असतं नॅशनल इंटरेस्ट. तर प्रयत्न करावा पण त्यानंतर नाही. दुसरं, प्रथमेशने दुसरा प्रश्न विचारला आहे की व्हाय डिड द चायनीज इम्पोर्ट्स इन्क्रीज इन लास्ट 2 months. मला वाटतं प्रथमेश तू हे प्रश्न विचारणं बंद कर, कारण तुला काय विचारतो हे माहीतच नाही आहे. चायनीज इम्पोर्ट्स 27% कमी झाले. मी रिपीट करतो, चायनीज इम्पोर्ट्स 27% कमी झाले. तुझा प्रश्न पूर्ण चुकीचा आहे. अच्छा, म्हणजे सामरिक विश्लेषण भारताला घाबरून काय म्हणतोय माहिती नाही. आपल्याला नवीन प्रथमेशला मला वाटतं आपण सोडूनच देऊया, कारण त्याचे काहीतरी उलटे सुलटे प्रश्न तो विचारतो आहे. सुभाष दरेकरनी म्हटलं आहे की साहेब तुम्ही खूप सुंदर माहिती लिहित आहात. सुभाष, तुम्ही आपण बरोबर होतो आणि आपण पुंछमध्ये काय केलं होतं जरा तुम्ही नंतर प्रथमेशला सांगा जरा. प्रथमेश काहीतरी उलटे सुलटे लिहायचा प्रयत्न करतो आहे. सुभाष, जर तुम्ही असाल तर जरूर सांगा. प्रथमेश, सुभाष दरेकरचा इथे तुम्हाला खालती नंबर दिसतोय, त्याच्याशी कॉन्टॅक्ट जरा करा आणि आम्ही सीमेवरती काय करत होतो हे तुम्हाला सुभाष दरेकरकडनं कळू शकेल. प्रथमेश म्हणतोय आतले शत्रू सांगणार होता ते तुम्ही चीन बरोबरच सांगत चुकला. अरे प्रथमेश, तुला काय कळतं की नाही माहिती नाही. चीनला जे मदत करणारे मीडियावाले हिंदूतले आहेत ते आपले आतले शत्रू आहेत. चीनचे जे हस्तक जे भारताला त्यांना भारताविरुद्ध देतात ते आतले शत्रू आहेत वगैरे वगैरे. तर हे सगळं हे तुम्हाला किती सांगणार आहे. याच्याशिवाय बाकीचे 370 कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये प्लांटिंग सुरू आहे. मला हा प्रश्नाचा हे कळालं नाही. 370 कलम काढून 5 ऑगस्टला हे झालं, म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं. आता काश्मीर खोऱ्यामध्ये तसंच लडाखमध्ये शांतता होतीच, जम्मू उधमपूरमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु जो काश्मीर खोऱ्याचा जो काही भाग आहे तिथे एक 150-200 दहशतवादी असावेत. परंतु तिथे आता जी म्हणजे जी आर्थिक प्रगती आहे ती बऱ्यापैकी होते आहे. संदीप विचारतायत की पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे. पाकिस्तानी ऑक्युपाईड जे काश्मीर आहे त्याची लोकसंख्या ही 50 लाखाच्या आसपास आहे आणि तिथे आज जे तिथले लोक आहेत ते सुद्धा त्यांना दहशतवादी बनवून भारतीय काश्मीरमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला जातं. त्याकरता ते तयार नाहीत. त्यांना नॉर्मल जीवन हे जगायचं आहे. आणि पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरच्या वरचा जो भाग आहे त्याला गिलगिट आणि बाल्टिस्तान म्हटलं जातं. एक 20 ते 30 लाख तिथे लोकसंख्या आहे. ते सुद्धा पाकिस्तानच्या विरुद्ध आज पुष्कळ नाखुश आहेत, कारण तो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो जिथे जातो तिथून त्यांचं नुकसान होतं आहे. लडाखला फिरायला जाताना कुठली प्रथमेशनी विचारतोय की भारत सरकार झोपा काढत होतं का. मला याच्या प्रश्नाचा अर्थसुद्धा कळाला नाही आहे, काय म्हणायचं ते मला कळालं नाही आहे. लडाखला फिरायला जाताना कोणची काळजी घ्यायला पाहिजे. लडाखची जी उंची आहे ऑन अन ॲव्हरेज ही 11,000 फुटापासून तर 13,000-15,000 फूट एवढी त्यांची उंची आहे. तर त्यामुळे या भागामध्ये जो ऑक्सिजन असतो हा फार कमी असतो आणि त्यामुळे जर तुमचं वय जास्त असेल, तुम्हाला कुठलाही हार्टचा काही प्रॉब्लेम होत असेल तर कृपया तिकडे जाऊ नका, कारण रेअर ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्या हृदयाला वेगळ्या प्रकारचा त्रास होऊ शकतो.
याच्याशिवाय POKमध्ये कोणत्या प्रकारची शेती केली जाते, संदीपने विचारलं आहे. ज्या आपल्या काश्मीरमध्ये जी शेती होते, म्हणजे तिथे सफरचंद होतात, तिथे केशरची शेती केली जाते, याच्याशिवाय मेस म्हणजे मका तिथे हे केलं जातं वगैरे. तर म्हणजे ज्या प्रकारची शेती, ज्याला आपण हॉर्टिकल्चर म्हणू शकतो, जी होते आपल्या काश्मीरमध्ये, तीच त्या भागात सुद्धा होते. कारण जवळजवळ हे करावं, मला वाटतं प्रथमेशच्या विरुद्ध याला आपण ब्लॉक करायला पाहिजे. कारण हा फारच काहीतरी वेगळ्यासारखं लिहितो आहे की तुम्ही चहात चिनी टाकणं बंद करा. ज्याच्या विरुद्ध आपण कंप्लेंट करूया प्रथमेशच्या विरुद्ध. त्याचा मी नंबर नोट करून घेतो आणि याच्या विरुद्ध आपण नक्कीच कंप्लेंट करूया. कुलगाममध्ये स्फोटके कुठून आली याचा तपास केला पाहिजे. असं आहे की जी स्फोटकं कुठल्याही याच्याकरता वापरली जातात, ही सगळी पाकिस्तानमधून येतात, याच्यामध्ये काही प्रश्न नको. कारण स्फोटक ही अशी गोष्ट आहे की जी कधी लोकलीही मॅन्युफॅक्चर करता येत नाही. तर म्हणून त्याकरता म्हणजे ती ही बाहेरनंच यायला पाहिजे आणि ती रेडीमेड ही तयार करायला पाहिजे. आणि त्याकरता ती पाकिस्तानमधूनच यायला पाहिजे आणि ही पाकिस्तानमधूनच आली आहेत. आणि मी तसं अनेक वेळा म्हटलेलं आहे की जी घुसखोरी पाकिस्तानमधून होण्याचा प्रयत्न होतो, त्यामध्ये 95% घुसखोरी थांबवण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळालेलं आहे. परंतु 5% घुसखोरीही होऊ शकते आणि त्यामध्ये ती झाली असावी. चीनी कंपन्या आज ज्या चीनी कंपन्या आहेत, ज्यांना आपण अनेकांना डिकपल करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर त्या चीनी कंपन्यांच्या विरुद्ध टिकटॉक असो की अशा असो, खास तर ज्या टेक्नॉलॉजिकल कंपन्या आहेत, या टेक्नॉलॉजिकल कंपन्यांविरुद्ध आपण डिकपल करण्याचा प्रयत्न असा करतो कारण त्यांच्यामधून ही वेगळ्या प्रकारची जी त्याला काय म्हणायचं हेरगिरी आहे ती घडू शकते. ओके, आपण चीनला काय निर्यात करतो आहे आज पेपरमध्ये आलेलं आहे. आपण जर चीनचं बघितलं असेल तर आज म्हणजे चीनला आपण आयर्न ओर निर्यात करतो आहे, चीनला आपण फार्मास्युटिकल्स म्हणजे औषधी हे करतो आहे वगैरे. जोपर्यंत संदीपने प्रश्न विचारला की चीनची GDP किती आहे, मला एक्झॅक्ट आकडेवारी तर काही सांगता येणार नाही. परंतु हे मला एवढंच सांगता येईल की चीनची जी आकडेवारी असते, ती आकडेवारी ही अजिबात म्हणजे त्याला काय म्हणायचं की ती चुकीची असते, अतिशय ओपेक असते, कधीही बरोबर मिळत नाही. परंतु एवढं म्हणता येईल की चीनची अर्थव्यवस्था ही म्हणजे आज नंबर 2 किंवा 3ऱ्या लेवलला पोहोचलेली आहे. परंतु थोडीशी ती लॉपसाइडेड आहे इन द सेन्स की त्यांचं ऑलमोस्ट 85% जे GDP आहे ते एक्सपोर्ट करण्यावरती असतं. तर त्याच्यामुळे आता ज्यावेळेला सगळे जग चीनच्या विरुद्ध गेलेलं आहे, तर त्यावेळी त्यांना पुष्कळच त्रास होणार आहे. आंतरराष्ट्रीय करार, मला वाटतं आता वेळ खूपच झालेली आहे, तर आता मला वाटतं मी थांबायला पाहिजे. आणि आपण ज्यावेळेला पुढच्या वेळेला भेटू त्यावेळेला काही जर प्रश्न असतील तर ते देण्याचा प्रयत्न करू. परंतु एक मला वाटतं एक महत्त्वाच्या 1-2 गोष्टी आहेत की आज चीनच्या विरुद्ध लढाईमध्ये प्रत्येक नागरिक हा एक सैनिक आहे. जो एक मध्ये प्रश्न विचारला होता की चीनमधनं होणारी जी निर्यात आहे भारतामध्ये ती आपण थांबवू का शकत नाही. याचं कारण सरळ आहे की WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन प्रमाणे ऑलमोस्ट मुक्त व्यापार हा सुरू झालेला आहे. मी हे थोडंसं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो कारण हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो की आपण कायद्यानुसार चीनकडून ज्या गोष्टी भारतात येतात त्या थांबवत का नाही आहे. कारण WTO रूल्सप्रमाणे ते आपल्याला थांबवता येत नाही. WTO रूल्सप्रमाणे आपण ज्या गोष्टी देशाच्या आत येतात त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी लावू शकतो, त्या जनरली 14-15% असतात. त्याच्यानंतर फार तर आपण जर त्यांनी जास्त प्रमाणामध्ये जर सामान टाकण्याचा प्रयत्न केला तर तिथे आपण अँटी डम्पिंग ड्युटी लावू शकतो, तर ते होऊ शकतं. परंतु त्याच्याशिवाय काही नाही. तर आणि तरी पण चीनची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन एवढी कमी आहे
की तरी पण ते अगदी इतकं हे करून सुद्धा ते म्हणजे हे स्वस्त गोष्टी पाठवू शकतात. तर म्हणून त्यांच्या बॉयकॉट करणं हाच आपल्याकडे त्यांच्या विरुद्ध असलेला एक उपाय आहे. मला वाटतं मी इथे थांबतो आणि आपण आता पुन्हा ज्यावेळेस पुढच्या आठवड्यात भेटू त्यावेळेला आपण इतर प्रश्नांवरती बोलण्याचा प्रयत्न करू. मी पुढच्या आठवड्यामध्ये सागरी सुरक्षा या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सागरी सुरक्षेचे 2 पैलू आहेत. एक कोस्टल सिक्युरिटी म्हणजे किनारपट्टीची सुरक्षा आणि दुसरी मॅरीटाईम सिक्युरिटी म्हणजे समुद्राच्या आतली सुरक्षा. तर या 2 विषयांवरती आपण बोलण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये जी चीनच्या ज्या वेगवेगळ्या गुप्तहेर संस्था आज भारतामध्ये काम करतात त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तर हे 2 विषय आपले पुढच्या आठवड्यामध्ये असतील. मला वाटतं आपण इथे थांबूया. खरं हे सेशन फक्त 30 मिनिटंच करायचं होतं, परंतु आज आपण जवळजवळ मला वाटतं 55 मिनिटं हे बोललेलो आहे आणि प्रश्न हे पुष्कळ आपण विचारलेले आहेत. पण प्रश्न हे पॉझिटिव्ह प्रश्न हे विचारावे. आपण देशाला कुत्सितपणा म्हणजे काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असं करू नये. आपण देशाकरता काय करू शकतो ही भावना मनामध्ये ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि करायला म्हटलं तर एक सामान्य देशभक्त नागरिक सुद्धा देशाकरता खूप काही करू शकतो. मला वाटतं मी इथेच थांबतो. आपण भेटूया पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये आणि त्यावेळेला देशाच्या सुरक्षेच्या अजून एका पैलूविषयी आपण बोलू. धन्यवाद. जय हिंद आणि शुभरात्री.